चाली आहेत ना, ह्या चाली सकट ठेवल्यामुळे हा अशा प्रकारे इतक्या स्वरूपामध्ये हा प्रिझर्व केला जातो. तर याला बऱ्यापैकी शिजवून घ्यावं लागेल. शिजवल्यानंतर त्याला म्हणजे खाल्लं जाऊ शकतं, चांगली चव उतरू शकते याची मसाल्यासोबत शिजवल्यावर, आहे ना प्राजक्ता? हो. नमस्कार. स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी म्हणून येत्या 20 तारखेला 100% मतदान आपल्या सगळ्यांकडून झालं पाहिजे हे आपण सगळ्यांनी इन्शुअर करूया. आणि मी सुरू करतोय आजचा ब्लॉग. प्राजक्ताने आज खास अशी रेसिपी तयार करायला घेतली, कारण ही रेसिपी आपल्या प्रत्येकाला आवडणारी आहे. ती म्हणजे हा कोकणातला काजूगर. आता विचार करू शकता की कोकणातला काजूगर साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उपलब्ध होत असतो, आणि तेव्हापासून हा ओला काजूगर प्रिझर्व करून फ्रीजमध्ये डीप फ्रोस्ट करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळे आज आम्ही त्याला वापर करू शकतोय, उपयोगात आणू शकतोय, आणि अतिशय सुंदर आणि एकदम चविष्ट अशी भाजी होते. पण याचं आज एक खासियत अशी आहे की या भाजीमध्ये दुसरं काहीतरी प्राजक्ता ॲड करणार आहे. ती गोष्ट म्हणजे पनीर. म्हणजे काजू पनीर आपण खात असतो, पण या वेळेला ओला काजूगर आणि पनीर अशी भाजी असणार आहे. आणि त्याच्यासोबत असेल पुरी म्हणजे आणि मे महिन्यातला आमरस. माय गॉड, म्हणजे आज आमच्यासाठी आहे आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असा हा दिवस आहे आमच्यासाठी. सो तुम्ही एन्जॉय करा. काय काय होतं ते बघा. ही रेसिपी पण बघूया आपण. त्याचबरोबर आपण बोलत होतो निवडणुकीविषयी. निवडणूक का महत्त्वाची असते किंवा निवडणुकीचा आपल्या सगळ्यांवरती किती परिणाम होतो हे सगळं माहीत असताना देखील आपल्याकडे निवडणुकीची आकडेवारी असते 40%, 45%, 48%. म्हणजे उर्वरित 50% लोक मतदान करत नाहीत. याचाच अर्थ त्यांना संपूर्ण महाराष्ट्राविषयी बोलण्याचा काही अधिकार नाही असं मला वाटतं. तर कमीत कमी या वेळेला जाऊन 100% मतदान करूया. बऱ्याच ऑफिसेसना सुट्टी डिक्लेअर केलेली आहे, त्याच्यासाठी अनेक अनेक आभार, धन्यवाद. आणि इकडे या बाजूला प्राजक्ताने पीठ मळायला घेतलंय. हे आहे गव्हाचं पीठ, आणि मग त्याच्या खुसखुशीत अशा पुऱ्या बनवून तयार होणार आहेत. आणि 2 दिवसापासून मी आजारी होतो, म्हणजे थोडंसं पोट बिघडलं होतं. त्याच्यामुळे आज मला एकदम फिट अँड फाईन वाटतंय. आणि या सगळ्या गोष्टी कधी तयार होतात आणि रेसिपी कधी बनते याची मी वाट बघतोय. बनेल लवकरच. फ्रेंड्स बघू शकता आमचा कोकणातला काजूगर. हे एक त्याचं वैशिष्ट्य असं आहे की याला सोनं म्हणावं लागेल, कारण याला खूप चांगला दर मिळतो ओला काजू वगैरे असेल तर. म्हणजे सीझनमध्ये तुम्ही जर विचार करायला गेलात तर त्याला अनलिमिटेड असं त्याचा दर असतो. 700 रुपये किलो, 800 रुपये किलो, 900 रुपये किलो पर्यंत जातो. आणि हा आम्ही असा प्रिझर्व करून ठेवला होता. तर ह्या ज्या साली आहेत ना, ह्या साली सकट ठेवल्यामुळे हा अशा प्रकारे इतक्या स्वरूपामध्ये हा प्रिझर्व केला जातो. तर याला बऱ्यापैकी शिजवून घ्यावं लागेल. शिजवल्यानंतर त्याला म्हणजे खाल्लं जाऊ शकतं, चांगली चव उतरू शकते याची मसाल्यासोबत शिजवल्यावर, आहे ना प्राजक्ता? ओके. सो हा एक मसाला प्राजक्ताने केला आहे, एक ऑलरेडी केलेला होता असं मला वाटतंय. आणि त्याच्यामध्ये आता ओला काजूगर आणि पनीर आणि व्हॉट एव्हर माहिती नाही काय काय सगळं घालायचं. सगळं घातल्यानंतर टेस्ट याला जबरदस्त येणार आहे, कारण मसाल्याचा टेक्स्चर आपण बघू शकतो. जाडसर आहे ना, एकदम पातळ नाही, ग्रेव्ही बारीक नाही. ग्रेव्हीचा मसाला आहे. ग्रेव्ही म्हणजे कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, आलं असं टेस्ट करून घेतो. इकडे राईस पण बनायला तयार आहे. आणि इकडे पुरी बनण्यासाठी पीठ तयार आहे. आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर प्राजक्ताने या सगळ्या काजूगर मसाल्यामध्ये शिजण्यासाठी घातलेला आहे. कारण पनीर शिजायला 2 मिनटं लागतील, पनीर शिजायला बराच वेळ लागेल. त्याच्यामुळे अगोदर आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलंय. आपण झाकण ठेवूया याच्यावर. मंडळी,
आवाज येतोय तुम्हाला, आमच्या इथे खाली हळद आहे आणि हळदीचा आज कार्यक्रम असणार आहे. आम्ही पण जाणार आहोत संध्याकाळी. हल्दीचं जेवा येणार काय? नॉनव्हेज असेल आपल्याला उपयोग नाही. हम व्हेज खाएंगे. वेज होगा तो खाएंगे ना, नहीं तो हम घर में आके खाएंगे. मजा येते. हळदीचा कार्यक्रम म्हणजे मजा, दंगा मस्ती आणि खूपच मजा असते. लग्न घर एकदम सजलेलं असतं, त्याच्यामुळे एकदम दंगा असतो. आणि हा दंगा आमच्या इथे खाली चालू झालेला आहे, ते नंतर बघूया आपण. रश्श्यामध्ये बघू शकता तरी पण मस्त आले आणि संपूर्ण असा रस्सा काजूगरांनी भरला आहे आणि याच्यामध्ये छान असं पनीर घातलं जाईल आणि एकच नंबर भाजी तयार होणार आहे. जास्त तरी काय आली माहितीये का, मी परवा तळणीचं तेल घातलंय. हा, तळणीचं तेल घातलंय, बरोबर. आणि मसाला कमी पडला, त्याच्यामुळे प्राजक्ताने अजून मसाला रेडी करून घेतलाय याच्यामध्ये घालण्यासाठी. कारण अशा पदार्थांमध्ये काय कमी नाही पडल्या पाहिजे प्राजक्ता, बरोबर. कारण अशी गोष्टी काय आपण मसालेदार नेहमी नेहमी खात नाही, त्याच्यामुळे एकदम पकडबेत झाला पाहिजे. त्याच्यासाठी प्राजक्ताने कमी पडला म्हणून ॲडिशनल पण करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये या रश्श्यामध्ये ॲड केलेला आहे. आता याला रस्सा म्हणणं चुकीचं आहे, याला ग्रेव्ही म्हणू शकतो आपण. काजू पनीरची ग्रेव्ही म्हणू शकतो. हे आता प्राजक्तांनी फ्रेश मिल्कचं क्रीम काढलं आणि आता फेटून घेतल्यानंतर या पनीरच्या आणि काजूगराच्या भाजीमध्ये घालणार. त्याच्यामुळे याला एकदम बेस्टमधली बेस्ट टेस्ट येणार आहे. झालेलं आहे आता फेटून, मस्त टेक्स्चर आलेलं आहे. हे असं नुसतं पण साखर टाकून खाल्लं तर एकदम छान लागतं, पण सध्या तरी याच्यामध्ये याचा यूज करतोय आपण. आता हा काजूगर शिजला की मग आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहे आणि इकडे राईस पण रेडी होत आलेला आहे. आपण मगाशी बघितलं असेल, जोपर्यंत आपण याच्यामध्ये क्रीम घातलं नव्हतं, फ्रेश क्रीम घातलं नव्हतं, तोपर्यंत त्याला लालसर असा कलर होता. पण जसं आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम घातलं तर त्याचा कलर एकदम चेंज झालाय, टेक्स्चर चेंज झालाय, दिसायला पण छान दिसतंय आणि टेस्टला पण छान आलंय. मी जस्ट एक अर्धा चमचा टेस्ट करून आता बघितलेला आहे. आता इट इज टाइम टू प्लेस द पनीर. 100 रुपये किलो नाही, 100 रुपये पाकिट, एक पॉकेट. माहिती नाही किती, 200 ग्रॅम असेल, पण 100 रुपयाचं पाकिट होतं ते. आणि याचे पीस किती झाले बघू शकता तुम्ही, साधारणपणे 20 पीसच झाले असतील. मला असं वाटतं म्हणूनच मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेलात तर पनीरची भाजी 250 किंवा 300 350च्या खाली नाही, किंवा पनीरचा कुठलाही पदार्थ स्वस्त मिळत नाही. त्याचं कारणच ते, कारण एवढं पनीर तुम्हाला 100 रुपयाला येतं. किती महागाई वाढली, म्हणून तर म्हणतो की मतदान करा भाऊ, म्हणजे पनीरच्या किमती स्वस्त येतील. सो मी प्राजक्ताकडून आता ट्रेनिंग घेतलंय, कारण पुरी काढत असताना जेव्हा तेल बाहेर येतं तर टिश्यू पेपर पण तिने टाकलाय, पण ते तेल त्या टिश्यू पेपरला शक्यतो लागलं नाही पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. आणि इथे ही पुरी टम्म अशी फुगून तयार. उलटो दुसऱ्या बाजूला. ओके. तो एकीकडे पुरी लाटली जाते आणि एकीकडे पुरी तळली जाते.
आता मी पुरी उलटतोय. थोडीशी लाल झाली पण हरकत नाही, थोडा विस्तो कमी करावा लागेल. सगळं बनवून तयार झालंय. आमरस तर तयार होताच, तो फ्रीजमधून त्याचा दगड झाला होता तो बाहेर काढून ठेवला. त्याच्यानंतर भाजी पण तयार झाली, पुरी तयार झाली, राईस पण तयार आहे. तुम्हाला दाखवतो, बघू शकता. एकदम मस्त 4 पुऱ्या घेतल्या आपण, इतकी सारी भाजी, त्याच्या जोडीला आमरस. ईश्वरीने ऑलरेडी जेवायला सुरुवात केली, प्राजक्ता पण आता बसले. आणि आता आम्ही या सगळ्या सुग्रास भोजनाचा आनंद घेतो. बरेच दिवसानंतर आमरस, पुरी आणि पनीर. आणि त्याच्यामध्ये स्पेशली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये कोकणचा काजूगर, जो एप्रिल मे मध्ये आम्ही आणला होता आणि फ्रीजमध्ये ठेवला होता, तो आता त्याचा आस्वाद घेतोय. हे सगळं तुम्हाला कसं वाटलं त्याच्याबद्दल कमेंट करा. या सगळ्या रेसिपीबद्दल कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तर आठवणीने करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या कौटुंबिक रेसिपीवाल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय बाय. धन्यवाद. आभार. बाय बाय. बाय बाय.